मित्रो, आजचा हा जो व्हिडिओ आहे मी हा आउट ऑफ एक्साइटमेंट मी हा बनवत आहे। जसं की तुम्हाला माहिती असेल की माझे वडिलांना कॅन्सर आहे आणि त्यावर आम्ही ट्रीटमेंट कंटिन्यू करतोय। त्यामुळे आपण आपले सेशन्स वगैरे देखील आपण थोडे डिले केलेले आहेत, राईट। बट तरी पण मला राहवलं नाही आणि त्यामधनं एक आनंदाची बातमी अचानक येते आणि त्यामध्ये म्हणतात ना एक आशेचं किरण किंवा एक आनंद होतो। ते म्हणजे मला भरपूर अभिमान वाटतो की आपल्या देशाने जे आहे म्हणजे ना स्पेशली आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत मोदीजी, राईट, ह्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन राईट ऑपरेशन सिंदूर हे चाललेले आहे पाकिस्तानी जे टेररिस्ट आहेत त्यांच्या विरोधात, राईट। आणि भले 15 दिवस आपण लावले ना देशाने प्लॅनिंग करायला, बट दॅट वॉज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, राईट। आणि म्हणून मी आता हॉस्पिटलला चाललेलो आहे, राईट। म्हणून मी गाडीमधून जाता मी हा व्हिडिओ बनवत आहे, राईट। आणि एक देशाला सपोर्ट करायला आणि मोदींच्या इनिशिएटिव्हला आणि देशाच्या इनिशिएटिव्हला सपोर्ट करण्यासाठी लक्षात घ्या, मला खूप आनंद वाटतो की त्यांनी मध्यरात्री अटॅक केला आणि जे आहेत आपल्या ऑपरेशन सिंदूर जे त्यांनी नाव ठेवलं हे मला भरपूर आवडलं। कारण आपल्या देशातल्या स्त्रियांचं सिंदूर हे आपलं म्हणतात ना आपलं एक रिलिजनचं हे आहे, राईट। आणि ते त्यांनी मिटवायचा प्रयत्न केला, राईट। सगळ्या कर्त्या पुरुषांना त्यांनी जे आहेत मारलं, 27 सामान्य लोकांना त्यांनी मारलं। पण त्या बदल्यात आतापर्यंत जेव्हा मी हा व्हिडिओ बनवतोय तेव्हापर्यंतचा रिपोर्ट आहे जवळपास 90 आतंकवाद्यांना जे आहेत, राईट, ते आतापर्यंत ते मारले गेलेले आहेत। आणि व्हेरी गुड न्यूज। आणि नक्कीच आपण हे म्हणतात ना आपण हे केलंच पाहिजे होतं। तुम्हाला ते फ्रेंड्स आता माझे भरपूर कॉन्टॅक्ट्स आहेत, भरपूर म्हणतात ना क्लायंट्स, मित्रमंडळी, भरपूर माझा नेटवर्क आहे। तर मला भरपूर लोक विचारत होते की हे काय वाटतं तुम्हाला, हे बरोबर आहे का? आपण आता त्यांनी आपल्याकडे अटॅक केला, आपण अटॅक करणं गरजेचं आहे का, राईट? मग ते वॉर नाही का होणार आणि ते म्हणतात ना की इनव्हायलन्स नाही का होणार? पण मला एक म्हणायचं आहे की लक्षात घ्या, आपण काही आतंकवादी नाही आहोत। आपला देश आपण काय समोरून जाऊन कोणालाही त्रास देणार नाही, पोक करणार नाही, आपण उगीच कोणाला त्रास देणार नाही। पण येस, ऑलवेज रिमेंबर की जर आपल्यावरती कोणी अटॅक करतंय तर आपल्याला ताकद दाखवणं, भारताला ताकद दाखवणं हे फार इम्पॉर्टंट आहे। ऑलरेडी भारताकडे खूप ताकद आहे, मला फ्रेंड्स सांगायला आवडेल, मी त्याच्यात डिटेलमध्ये व्हिडिओ देखील बनवणार आहे। पण आपलं जे मिलिटरी बजेट आहे हे पाकिस्तानपेक्षा 9 टाइम जास्त आहे। म्हणजे पाकिस्तान 3-4 दिवस पण 4 दिवस जास्त असं टिकेल आपल्याशी फाईट करताना, राईट। आणि कारण मध्यंतरी पाकिस्तान भरपूर फायनान्शियल प्रॉब्लेम मध्ये होतं, त्यांनी भरपूर हत्यारं जे आहेत जेव्हा युक्रेन रशिया वॉर झाले त्याच्यावर त्यांनी विकलेत आणि त्याचे जे पैसे मिळाले ते 80% तर मिलिटरीनेच पैसे ठेवून घेतले, राईट। सो त्यामुळे तेवढी त्यांच्याकडे मिलिटरी पॉवर पण आहे। आणि कसं असतं, वॉर लढायचं आहे तर पैसा लागतो, राईट। आज अभिमान आहे, आज मी माझं एक मत आहे, मे बी तुम्ही अग्री कराल की नाही कराल। आज जसं मी देखील बोललो असतो, आता मोदी गव्हर्नमेंट आहे, बीजेपी सरकार आहे आणि टॅक्सचा पैसा योग्यरित्या खर्च केला पाहिजे किंवा म्हणतात ना देशासाठी केलं पाहिजे किंवा अजून चांगलं काही ह्यांनी केलं पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चरकडे आणि लक्ष दिलं पाहिजे, हे प्रत्येकाचं मत असतं। हे एक नागरिक म्हणून माझं देखील मत आहे। पण आज मला सांगायला आवडेल की आज जे 27 फॅमिलीज जे गेलेत, राईट, आज त्या सगळ्यांनी मिळून जो काय हार्डली काही टॅक्स पे केला असेल काही लाखांमध्ये, पण आज लक्षात घ्या, पण त्याचा बदला घेण्यासाठी आज जेव्हा भारत सरकार पाकिस्तानचे जे टेररिझम आहे त्याच्यावरती ज्यावेळी अटॅक करत आहे, राईट, त्यावेळी आपले हजारो करोड रुपये जाणार आहेत ते म्हणजे वॉर लढण्यासाठी, राईट। पण हे मला सांगायला आवडेल की म्हणतात ना की आपल्यावरती थोडं जरी त्यांनी अटॅक केला, काही केलं तरी आपलं सरकार जे आहे पण स्ट्रॉंगली उभं असतं आणि ते फार अभिमानाची गोष्ट आहे। आणि त्यामुळेच आपण आपल्या देशामध्ये, आपल्या भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला खूप सेफ फील होतं, राईट। कारण लक्षात घ्या, आज जसं काही लोकांचं म्हणणं आहे की असं झालं नाही पाहिजे, वॉर झालं नाही पाहिजे, पण आपण जर हे अटॅक केलं नसतं तर हेही लक्षात घ्या की पुढे जाऊन पुढे जाऊन पण त्यांनी असा प्रयत्न केला असता, कदाचित त्या टेररिस्ट लोकांनी ह्याच्यावरही मोठा प्रयत्न केला असता आणि आपल्या निर्दोष लोकांना किंवा जे सामान्य नागरिक आहे ज्यांची काही चुकी नाही त्यांना उगीच मारायचा प्रयत्न केला असता आणि देशामध्ये दहशत पसरवायचा जो प्रयत्न केला असता। आज जम्मू काश्मीरमध्ये केलं, राईट, पुढे उद्या जाऊन भारतभरामध्ये आपल्या आजूबाजूला देखील आपल्याला ही रिस्क होती। सो हे करणं फार इम्पॉर्टंट असतं। आणि म्हणूनच लक्षात घ्या, आता माझी अनेक मित्रमंडळी देखील आर्मीमध्ये आहेत, त्यातनं माझा एक जवळचा मित्र देखील शहीद झाला, राईट, 2-3 वर्षापूर्वी, राईट। तर लक्षात घ्या की आपल्याला फार अभिमान असला पाहिजे। मला एक तुम्हाला बोलायचं, जर तुम्हाला कोणी आर्मी ऑफिसर भेटले, राईट, तुमची ओळखीची कोणी असतील तर त्यांना प्लीज सपोर्ट करा, त्यांना सॅल्यूट करा। लक्षात घ्या,
देशासाठी आपला जीव धोक्यात टाकणं आणि आपला म्हणणं प्राणपणाला लावणं हे एवढं सोपं नाही आहे. विचार करा, तुम्ही फक्त विचार करा, ते अंगावर काटा येईल. म्हणजे तेवढं आपण स्ट्रॉंग आहोत. ते देशासाठी लढत आहेत, ते बॉर्डरवरती आहेत, राईट. म्हणून आज मी देखील माझ्या गाडीतनं मी सेफली फिरू शकतोय. आपण प्रत्येक व्यक्ती जे आहेत हे सेफ आहेत, राईट. सो त्यामुळे लक्षात घ्या की हा जो व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. ऍटलीस्ट आम्ही मराठीमध्ये बनवतो, ऍटलीस्ट आपल्या मराठी माणसांपर्यंत पोहोचवा, ज्याने का त्यांना एक अवेअरनेस येईल की आपल्या देशात काय चाललंय, राईट. आणि आपण ह्या गोष्टीला सपोर्ट केला पाहिजे. लक्षात घ्या की आपण शॉर्ट टर्म साठी विचार करतो की अरे उगीच वाद वाढतील आणि म्हणणं ना वॉर वाढेल आणि सगळं वाढेल. पण लक्षात घ्या की आपल्याला म्हणजे देशाला फ्युचरचा पण विचार केला पाहिजे. तसं आज आपली मुलं आहेत, मोठी होणार आहेत. जर आपण ह्या नाही ते रोखलं नाही तर मे बी पुढे जाऊन हे आतंकवाद भरपूर जास्ती वाढेल. किंवा आज जसं भरपूर हजारो आतंकवादी ट्रेन होतात पाकिस्तानमध्ये, त्यातनं आज 90 मारले गेले, राईट. सो विचार करा की जर ह्यांचं आपण मनोबल तोडलं नाही तर ते अजून किती आतंकवादी ट्रेन होतील आणि किती दहशत पसरेल आणि किती काय चुकीच्या गोष्टी होऊ शकल्या असतात. तर ह्यांना कुठे थांबवणं, ह्यांना कुठे ते भीती दाखवणं आणि ह्यांच्यावरती परत अटॅक करणं हे इम्पॉर्टंट आहे. आणि हेच मी स्वतः देखील पर्सनली फ्रेंड्स माझ्या आयुष्यात तेच करतो. मी माझ्या आयुष्यात ठरवलं की कधीही चुकीचं काम करायचं नाही, राईट. तुम्ही आपलं काम बघत असाल, राईट. कधीही चुकीचं काम करायचं नाही, राईट. आणि पण जर कोणी समोरचा चुकीचा वागला तर त्याला सोडायचं देखील नाही, राईट. हे आयुष्यात आपण जर ठरवलं तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये कधीही म्हणतात ना प्रॉब्लेम येणार नाही आणि आपण एक स्ट्रॉंगली आपण नक्कीच फ्रेंड्स उभे राहू शकतो. लास्टली मार्केटबद्दल बोलायचंय मला, स्टॉक मार्केटबद्दल, की लक्षात घ्या की माझ्या हिशोबाने आज ग्लोबल मार्केट डाऊन आहे आणि थोडंफार आपलं सिंगापूर मार्केट पण डाऊन आहे. म्हणून आपलं मार्केट थोडं डाऊन नक्कीच ओपन होईल, राईट, थोडंफार. पण या वॉरचा एवढा काही इम्पॅक्ट मला नाही वाटत की या मार्केटवरती जरी झालं तरी शॉर्ट टर्म थोडाफार इम्पॅक्ट होईल. कसं असं वॉर म्हटलं की आपला देश अनस्टेबल आहे वगैरे असं बोललं जातं. पण ह्या वॉरचा इम्पॅक्ट मला नाही वाटत की मार्केटवरती तेवढं होईल, कारण आपण खूप स्ट्रॉंग आहोत, राईट. जर लक्षात घ्या की आपली मिलिटरी पॉवर स्ट्रॉंग नसती आणि जर पाकिस्तानने आपल्या देशावरती अटॅक केला असता आणि आपण डाऊन झालो असतो ह्याचा अर्थ आपली इकॉनॉमी जी आहे ही ढासळेल, राईट. आणि आपली इकॉनॉमी ही डाऊन होऊ शकते. पण आपण समोरून अटॅक केला आणि ती आपण रिटॅलिएशन मध्ये अटॅक केला. आपण काय वॉरच्या हिशोबाने अटॅक किंवा आपल्याला काही दुसऱ्याला त्रास द्यायचा आहे, पाकिस्तानच्या सिव्हिलियन्सना त्रास द्यायचा आहे, ह्याच्यासाठी आपण अटॅक नाही केला. आपल्या देशाचा उद्देश आहे ते म्हणजे तिकडचा टेररिझम संपवणं, टेररिस्ट लोक जी चुकीची आहेत लोक त्यांना संपवणं. आणि त्याच्यासाठीच देशाच्या पंतप्रधानांनी 15 दिवस घेतलेत हे. आणि परत अभिमान वाटतो की ऑपरेशन सिंदूर हे त्यांनी लॉन्च केलं आणि इट्स अ व्हेरी बिग प्राऊड फिलिंग फॉर आवर कंट्री. आणि हे म्हणतात ना पाकिस्तानी टेररिस्ट पण लक्षात ठेवतील की आपण म्हणतात ना आपण कोणाशी पंगा घेतलेला, राईट. सो नक्कीच आपण या गोष्टीला सपोर्ट केला पाहिजे. आणि मार्केट जे आहे त्याच्यावर एवढा नक्कीच इम्पॅक्ट होणार नाही असं मला वाटतं, बिकॉज वी आर व्हेरी स्ट्रॉंग इन अ मिलिटरीली. म्हणून ते म्हणतात ना हे काही चिंता आपल्याला करायची, जरी झाला तरी शॉर्ट टर्म इम्पॅक्ट होईल, कारण आपल्या देशावरती डायरेक्टली तेवढा त्याचा काही इम्पॅक्ट नाही, इकॉनॉमीला तेवढा काही त्याचा इम्पॅक्ट नाही आहे, राईट. सो आणि आपण खूप मिलिटरीली नक्कीच स्ट्रॉंग आहोत. तर लक्षात घ्या, मान्य हा व्हिडिओ थोडा मोठा झालाय पण हे दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. आणि हे जास्तीत जास्त लोकांना, स्पेशली आपल्या मराठी माणसांपर्यंत हे जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ तुम्ही फॉरवर्ड करा, राईट. ज्याने का लोकांना जास्तीत जास्त ज्ञान मिळेल आणि लोक देखील सपोर्ट करतील चांगल्या गोष्टीसाठी. आणि नक्कीच तुमचे काही व्ह्यूज असतील, मे बी माझं मत तुम्हाला आवडलं असेल नसेल, व्हॉट इट मे बी, तुम्ही नक्कीच कमेंट करून मला सांगू शकता, राईट. कारण प्रत्येका व्यक्तीला आपल्याला बिकॉज ऑफ फ्रीडम ऑफ स्पीच प्रत्येका व्यक्तीला आपलं मत ठेवणं हे राईट आहे, राईट. आणि जसं मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही देखील ठेवू शकता, तुम्ही कमेंट टाकून तुम्ही तुमचं मत मांडू शकता. या व्हिडिओच्या खाली नक्कीच तुम्ही कमेंट करून मला नक्कीच कळू शकता. आणि नक्कीच अशाच प्रकारे आपण एकमेकांना चांगल्या रीतीने साथ देऊन आपण देखील आयुष्यामध्ये चांगली प्रगती करू. आणि आपण लक्षात ठेवू की आपण आयुष्यामध्ये कधी चुकीचं काम नाही करायचं. आणि नक्कीच आणि जो चुकीचा वागेल त्याला आपण नक्कीच जे आहे त्याला सोडायचं नाही. आणि नक्कीच त्यांच्या विरोधात आपण नक्कीच जे रिटॅलिएट आपण नक्कीच हे करणं हे गरजेचं आहे, जे आपल्या आज भारताने केलेलं आहे पाकिस्तानी टेररिझमच्या विरोधात. थँक्स लॉट फॉर प्रेशियस टाइम. धन्यवाद.